बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झाले। रात्री 2 वाजता मनोज जरांगेंचं पानेरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत। ओबीसी मधूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईला निघालेले जरांगे पाटील काल रात्री जुन्नरला पोहोचणार होते, मात्र काही वेळापूर्वी ते जुन्नरला पोहोचलेले आहेत। खरं तर 10 वाजता त्यांचा प्रवास सुरू झाला, मात्र जागोजागी मोठ्या प्रमाणावरती मोठे सत्कार आणि लोकांची प्रचंड गर्दी यामुळे ते आत्ता काही वेळापूर्वी म्हणजे 7:15च्या दरम्यान ते जुन्नरला पोहोचले आहेत। तिथून ते शिवनेरीच्या पायथ्याशी जातील आणि त्यानंतर शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन ते पुढचा प्रवास सुरू करतील। मात्र आता देखील आपण पाहू शकतो की रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। कालही अशाच पद्धतीची गर्दी रस्त्यावरती होती, त्यामुळे खरं तर 10 वाजता सुरू झालेला प्रवास मुक्कामी शिवनेरीवर येणार होते, मात्र अद्यापही या ठिकाणी म्हणजे अद्याप काही वेळापूर्वी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचं कारण मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती त्यांचे सत्कार होते। शिवाय प्रवासात सिंगल रोड असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावरती गाड्या घेऊन मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम देखील होती। मात्र असं जरी असलं तरी रात्रीचे 11 वाजता साधारणपणे ते अहिल्यानगरला पोहोचले